नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, संध्याकाळचे वाजले 7 आणि आज तुम्हाला वेगळी एक रेसिपी दाखवणार. इथे ना आपण कोंबडीचे पाय आणले, तर हेच आहे ना तुम्हाला मी कशा प्रकारे साफ करायचे आणि कशा प्रकारे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, अशा प्रकारे भरपूर पाय आहेत आपल्याकडे, कमीत कमी असतील 20च्या वरती असतील. आपण एवढे कोंबडीचे पाय आणले आणि ह्याची तुम्हाला आधीच्या पद्धतीमध्ये भाजी वगैरे तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे बनवायची ती. तर चला मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघा, अशा प्रकारे सोळण आपली पेटलेली आहे मस्त की, आणि मस्त की आगन आपल्याला जास्त करायचे आणि अशा प्रकारे आपण चिमट्याचा वापर करून पाय भाजून घेणार. आपण याला गरम पाण्यामध्ये पण बुडवून आणि याची आपण जी चांबडी असते ना ती काढू शकतो. पण चुईवरती केलं ना की चुईवरती वास पण मस्त येतो आणि टेस्टला पण चांगला लागतो आणि फटाफट निघतात. सुई आपण जर पाण्यामध्ये केलं ना तर खूप टाईम लागतो आणि सुईवरती केलं ना तर लगेच होतं. फक्त 2 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं, जेणेकरून वरची ना ही चांबडी ना जी ती निघाली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण भाजून घेऊया. आणि खूप दिवसांनी आपला व्हिडिओ होते, कारण की भरपूर घरामध्ये काम असल्यामुळे साफसफाई चालू आहे घराची आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा आपले येत नव्हते. तर आज आपले व्हिडिओ येतात आहे. तर आजपासून आपण डेलीचं स्टार्ट करूया व्हिडिओ बनवण्याचं. तर अशा प्रकारे आज आपला व्हिडिओ आहे तो कोंबडीच्या पायाचा, आणि खायला पण खूप भारी लागतं ते. आणि थंडीमध्ये खाल्यानं ना खूप भारीसुद्धा लागतात आणि शरीरासाठी पण खूप चांगले असतात. थंडीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून खाऊन बघा, तुम्हाला पण भरपूर आवडेल. आणि मस्त की प्रोटीनने भरलेलं असतं. बघू शकता अशा प्रकारे ना आपण पायानं भाजून घेतलेलं आहे. बघा, अशा प्रकारे मस्त की आजवरती पाय भाजून घेतलेला फटाफट भाजा. आणि अशी प्रकारे आपल्याला चांबडी काढायची याची तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे याची वरची ही चांबडी निघते, ही फक्त आपल्याला चांबडीने काढून घ्यायची आणि पूर्णपैकी पायानं साफ करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे लगेच निघतात. फटाफट काढल्यानं फटाफट निघतील, टाईम नाही लागणार. अशा प्रकारे पायाची पुराने चांबडी काढून टाकायची. नंतर आपण याची नखं वगैरे काढणार एकदा साफ करून झाल्यावरती. आणि खायला पण खूप भारी लागतात. तर तुम्हाला फटाफट एकाने तुम्हाला साफ करून दाखवतो. माझ्या एखादा कॅमेरा असल्यामुळे ना शूट होत नाही बरोबर, तर तुम्हाला साफ करून दाखवतो. तर चला बघूया. तशा प्रकारे आपल्याला मस्त की ना भाजून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, जी वरची चांबडी आहे ना ती कशा प्रकारे ते होऊ शकतो तुम्ही. हे बघा, अशा प्रकारे भाजून मस्त की आपल्याला घ्यायचं आहे, जेणेकरून चांबडी ना पटापट निघाली पाहिजे. हे बघा, आणि पूर्ण साईडनं आपल्याला गरम करायचं आहे, जेणेकरून ना चांबडी ना निघाली पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे. आणि इथे म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे 3 पाय साफ करून झाले. अशा प्रकारे आपल्याला साफ करून घ्यायचे. अशा प्रकारे त्याची जी वरची चांबडी असते ना ती काढून घ्यायची पूर्णपणे. नंतर आपण याची नखं काढणार आहोत आणि नखं काढून याचे तुकडे करणार आहोत. अशा प्रकारे आपला आता याची चांबडी आपण काढून घेऊया फटाफट या पायाची. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला पाया साफ करून झालेले. अशा आपल्याला मित्रांनो आपल्याला पूर्णपैकी ना पायाना मस्त की साफ करून झालेले तुम्हाला दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे इकडे ना साफ करून झालेत आपले पाय. हे बघा, तर आता काय करू, याचे ना बारीक तुकडे करून घेऊया. नंतर धुवून आणि त्याची भाजी बनवणार. आणि त्याचे हे बघा, हे नखं आहेत ना अशा आपल्याला कापून घ्यायचे. हे बघा, हे नखं आपल्याला कापून आणि तुकडे करून घ्या पटापट. तर चला, तर बघू शकता मित्रांनो आपण ना मस्त की कोंबडीच्या पायानं साफ करून घेतले आणि तुकडे करून घेतले अशा प्रकारे. हे बघा,
मस्त आहे. आता ह्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे बनवायची ते. आता मला थोड्या वेळात आपण जेवायला बसतो आणि आता रात्रीचे वाजलेत 9:30 वाजलेत आणि 9:30 वाजता आता आपण जेवायला बसणार आणि तुम्हाला दाखवतो आपल्या भाजीचा कसा टेस्ट झालेला आहे तो. तर चला. तर इथे बघा मित्रांनो मस्त की बांगड्याची भाजी बनवली आपण हे बघा. आणि इथे कोंबडीचे पाय आहेत आपले. तर तुम्हाला आता मी टेस्ट करून दाखवतो कशी झाली आहे भाजी ती. आणि सगळे बसले जेवायला. आई आहे तिकडे, मावशी आहे आणि मी सुद्धा जेवायला बसलो आहे बघा. बघा पंजा एक नंबरचे शिजले. खरंच अप्रतिम झालं. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. एक नंबर झाले. आणि थंडीमध्ये खाणं खूप चांगलं असतं हे कोंबडीचे पण. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अच्छा तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला.